नमस्कार, माझे नाव वैदेही दशरथ गुंडे, शाळा वारगाव नंबर 3, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा उपक्रम बांधावरची शाळा। या उपक्रमासाठी आम्ही वारगाव गावची मुले श्री शेटिये यांच्या शेतात आलो आहोत। मुलांना शेतीचे शिक्षण प्रत्यक्ष कृतीतून घेता यावे म्हणून हा उपक्रम आहे। आता माझे काही सहकारी येथील शेतकऱ्यांना काही प्रश्न विचारतील व प्रथम माहिती घेतील। तुम्ही किती वर्ष शेती करत आहात? मी जवळजवळ 50 वर्ष तरी शेती करतो। पारंपरिक वडलोपार्जित। पुढे तुमच्याकडे किती कामगार आहेत? आमच्याकडे 5 कामगार आहेत। तुम्ही किती जागेत शेती करता? 27 गुंठे। भाताची कोणती जात तुमच्याकडे वापरतात? वैष्णवी आणि 64-44। काही आमची पूर्वपारिक बियाणे आहेत, ती सुद्धा आम्ही करतो, ती राखून ठेवली आहे। तुम्ही शेती आधुनिक पद्धतीने करता की पारंपरिक पद्धतीने करता? दोन्ही पद्धतीने करतो आम्ही, बरोबर ना राजा? आधुनिक तंत्रज्ञानाची कोणती अवजारे तुमच्याकडे आहेत? पॉवर ट्रेल। तुम्ही या पिकाची विक्री करता का? नाही। पारंपरिक पद्धतीची अवजारे तुमच्याकडे आहेत का? पारंपरिक आहेत आहेत। कोणत्या पद्धतीने शेती केल्यास उत्पन्न जास्त मिळते? आधुनिक। कोणत्या शेतीने शेती करणे परवडते का? आधुनिक। नमस्कार, तुमच्या शेतीमध्ये आम्ही बांधावरची शाळा या योजनेअंतर्गत आलेलो आहोत। सर्वप्रथम आपले नाव काय? राजेंद्र बालकी। तुम्ही शेती हा व्यवसाय किती वर्षांपासून करत आहात? पारंपरिक 50 वर्ष। तुम्ही कोणकोणती बियाणे वापरता? तुमच्याकडे किती एकर शेती आहे? 27 गुंठे। तुम्ही कोणकोणत्या खताचे वापर करतात? मिश्र खत, युरिया, मिश्र खत, सुफला। सरकारकडून तुम्हाला शेतीसाठी कोणती मदत मिळते? पॉवर ट्रेलसाठी अनुदान, भात बियाणं आमच्या ग्रामपंचायत माध्यमातून दिलं जातं। या शेतीपासून तुम्हाला किती उत्पन्न मिळतात? किती रुपये असं म्हणायचं आहे तुम्हाला? किती मन होतं, किती किलो असं काय? हां, भात आमचं 5 खंडी होतं। आम्ही सर्व कुटुंब एकत्रित शेती आहे, फॅमिलीमध्ये। तुम्हाला शेती आवडते का? हो। सरकारकडून शेतकऱ्यांना आणखी काय मदत मिळावी अशी तुमची इच्छा आहे? सरकारकडून मदत खूप मिळावीशी वाटते, पण मिळते कुठे आहे? मिळते, पण सरकारने जास्त सेंद्रिय खताकडे वळण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे। आणि कारण रासायनिक खतामुळे जे आज आजार वाढले आहेत ते ॲक्च्युली त्या रासायनिक खतामुळेच जास्त आहेत। आपल्या खाण्यापाण्यामुळे आपण जी बाजारात भाजी घेतो, मंगळवार असेल शनिवार, आपल्या जवळचे 2 बाजार, तर ते ॲक्च्युली विष आणतो आपण घरी, कारण त्याच्यावर झालेली फवारणी, त्याच्या मुळाद्वारे गेलेलं जे खत आहे ॲक्च्युली विष। आणि आपली जी पारंपरिक भाजी, तुम्ही किती लोक खाता पारंपरिक भाजी? इथली रानातली कुरडूची, भांगीची किती मुलं खाणारे आहेत ना? तू कुठली खातेस बाय? 100%। हां, आणि एकच तुमच्या बाजू कुरडू होत नाही, ठीक आहे, असं। पण आज पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही तरी निदान आठवड्यातनं एकदा तरी पावसात येणारी भाजी ही करा घरात। ॲक्च्युली आमच्या घरात एक दिवस अडकूनच असता, अळू, भारंगी, चायन, कुरडू, बरोबर ना राजन? असे अगदी भोपळ्याची पानं झाल्यावर त्या पानाची सुद्धा भाजी केली जातात, मामा बरोबर ना? मग अशा भाज्या जेवढ्या आपल्याला मिळत सात्विक, म्हणजे याच्यातला रासायनिक सोडून, त्या जास्त खाण्याचा आपण प्रयत्न करू। शाळेत सुद्धा मला वाटतं तुम्ही असे भाजी करता, उपक्रम शासनाने चालू केलेला, तर ते जास्तीत जास्त तुम्ही घरीही करण्याचा प्रयत्न करा। फक्त या कागदावर किंवा फक्त आपण व्हिडिओ करून शासनाचे उपक्रम पूर्ण करण्यासाठी करू नका, असं माझा वैयक्तिक तुमचं सांगणार। तर तुम्ही याच्यात जेवढा जास्त हे करण्याचा प्रयत्न करा तेवढं करा। शेतीची आवड किती मुलांना आहे याच्यात? आणि चिखल कोणत्या अंगाला लागून असं वाटतं, किती मुलं वाटतं की नाही बाबा चिखलापासून लांब राहू, 4 वर राहू, अशी किती मुलं आहेत? हां, तो एक मुलं आमचं पोरगा बाबा, बरोबर ना? जी गोरी आहेत ती।
नाही नाही गोरी असं नाही मॅडम, प्रत्येक गोरी सुद्धा मुलं उतरतात ना. तुमच्या घरी बैल किती जणांकडे आहेत? बैल किती आहे आणि ते जोतासाठी वापरता की ट्रॅक्टर पण आहे तुमच्याकडे? ते किती आहे हा हा धन्यवाद. तुम्ही साधारण कोणत्या महिन्यात कापणी करतात? ऑक्टोबर पासून चालू होते आमची फायनल. नवीन पिढीला शेती हा व्यवसाय करायला तुम्ही काय सांगाल? नवीन पिढीने सुद्धा शेती ही करावी, शेतीशिवाय पर्याय नाही. आपला देश हा शेती प्रधान आहे. आणि कोणत्या आहेत का प्रश्न?